दरम्यान या निवडणुकीच्या या टप्प्यांमध्ये काही दिलासे सुद्धा मिळत आहेत. लोकसभा निवडणुकांपूर्वी पवार कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. 25,000 कोटींच्या राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. तर कन्नड साखर कारखाना खरेदी प्रकरणी रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोलाही क्लीन चिट मिळाली आहे. यावर राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुद्धा सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या संघर्षात पवार कुटुंबीय एकमेकांसमोर उभे ठाकलेले. आरोप प्रत्यारोप सभा भेटीगाठीत सध्या पवार कुटुंबीय मग्न असले तरी दोन्ही पवार कुटुंबियांना एकाच वेळी दिलासाही मिळालेला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांचे पुतणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनाही क्लीन चिट देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या 25,000 कोटींच्या कथित घोटाळ्यात सुनेत्रा पवार यांच्यावरही आरोप होते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक 31 जिल्हा बँकांची मध्यवर्ती बँक आहे. 2002 ते 2017 या काळात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं काही साखर कारखान्यांना कर्ज दिली होती. काही काळानं या साखर कारखान्यांचा जमिनीसह लिलाव करण्याचा निर्णय झाला. थकीत कर्ज वसूल करण्याच्या नावाखाली बँकेचं नेतृत्व करणाऱ्यांच्या नातेवाईकांनी कमी किमतीत हे कारखाने खरेदी केल्याचा आरोप आहे. 2010 साली जरांडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या खरेदीसाठी 13 टेंडर निघाली. ओमकार बिल्डर यांच्या अंधेरी स्थित गुरु कमोडिटी सर्व्हिसेस या कंपनीनं 65.8 कोटींना जरांडेश्वर कारखाना खरेदी केला. गुरु कमोडिटीज कंपनीकडून लागलीच हा कारखाना जरांडेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दीर्घ करारावर चालवण्यासाठी दिला गेला. जरांडेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत अजित पवारांचे नातेवाईक राजेंद्र घाडगे हे संचालक आहेत. जय ॲग्रोटेक या कंपनीनं जरांडेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेडला नोव्हेंबर 2010 मध्ये 20 कोटी रुपये दिले. जय ॲग्रोटेकच्या संचालिका होत्या सुनेत्रा पवार. मात्र 2008 साली सुनेत्रा पवार यांनी कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता. या सर्व व्यवहारात काहीही गैर नसल्याचा आणि राज्य सहकारी बँकेला कोणताही तोटा झाला नसल्याचा क्लोजर रिपोर्ट सादर झाला आहे. जरांडेश्वर आणि कन्नड साखर कारखाना प्रकरणी 2020 साली आर्थिक गुन्हे शाखेनं पहिला क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं होतं. त्यानंतर दुसऱ्यांदा या प्रकरणी चौकशी करण्यात आली. दुसराही क्लोजर रिपोर्टमध्ये राज्य सहकारी बँकेने कोणतंही नुकसान झालं नसल्याचं नमूद करण्यात आलंय. तर रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीलाही कन्नड साखर कारखाना खरेदी प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं क्लीन चिट दिली. कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलावात बारामती ॲग्रो, हायटेक इंजिनिअरिंग आणि समृद्धी शुगर प्रायव्हेट लिमिटेड सहभागी होते. हायटेक कंपनीनं दिलेलं 5 कोटींचं डिपॉझिट बारामती ॲग्रोकडून दिल्याचं समोर आलं. बारामती ॲग्रोचं नियंत्रण राजेंद्र पवार आणि रोहित पवारांकडे. कन्नड साखर कारखाना बारामती ॲग्रोनं लिलावात 50 कोटींना खरेदी केला. कन्नड कारखाना खरेदी करताना बारामती ॲग्रोची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचा क्लोजर रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला. लिलावासाठी कोणताही निधी वळवण्यात आला नसल्याचाही निष्कर्ष काढण्यात आला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांनाही क्लीन चिट मिळाली. तपास यंत्रणेनं जानेवारीत सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टचा तपशील आता जाहीर झालाय. मी या बाबतीत प्रेस कॉन्फरन्स घेतली होती 2 महिन्यापूर्वी. मी सांगितलं होतं EOWली मला व माझ्याबरोबर इतर लोकांना सुद्धा तिथं क्लीन चिट दिलेली आहे. आता इलेक्शनच्या तोंडावर 2 महिने शिळी बातमी आज का दाखवली जाते? कदाचित मीडियाला पलीकडच्या गटातून काही माहिती आत्ता पोहोचवली असावी. कदाचित लोकांकडनं जो प्रतिसाद काही लोकांना मिळत नाही, मग त्यांचं परसेप्शन नाही तर त्यांची जी प्रतिमा आहे कुठेतरी स्वच्छ व्हावी म्हणून अचानक या बातम्या इथं येतात का काय असं आपल्याला बघावं लागेल. हा चौकशीचा भाग आहे आणि जे निष्पन्न झालं असेल ते समोर आल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. चौकशीचा भाग आहे. चौकशीमध्ये जे निष्पन्न झालं असेल त्याप्रमाणे त्याचा निर्णय झाला असेल. मला वाटतं की ही क्लीन चिट जी दिली गेली ही कुठल्याही पक्षाकडून दिली गेलेली नाही, तर तत्सम यंत्रणेकडून दिली गेलेली आहे, ज्यामध्ये प्रकरण देखील न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे न्यायालयाने देखील त्या बाबतीतला त्यांना क्लीन चिटच्या बद्दलचा मार्ग मोकळा केला असावा. राहिला प्रश्न माननीय सुनेत्रा वहिनींचा, तो वहिनींचा याच्या आधी कुठल्याही सहकारी संस्थांची राजकारणाची कधीही कुठला संबंध नव्हता. त्यांना जर क्लीन चिट दिली असेल तर निश्चितपणे योग्य कागदपत्राची तपासणी करून यंत्रणेने आणि न्यायालयाने त्याला योग्य न्याय दिला असं माझं स्पष्ट मत आहे. तर पक्षात घेऊन शुद्ध करण्याची मोहीम असेल तर माहीत नाही अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेत्यांनी दिली आहे.
जी क्लीन शीट होती त्या मागच्याही सरकारने त्यावेळेस हे केलं होतं, परंतु त्यांना त्यापेक्षाही अनेक घोटाळे होते. काही अजित पवारांचे केवळ शिखर बँकच घोटाळा होता असं नाही, खूप घोटाळ्यांची चौकशी चालू होती. त्या इरिगेशनची चौकशी तर खुद्द पंतप्रधानांनी म्हटलं 77,000 कोटीचे घोटाळा. आता त्यांना आपल्या पक्षात घेऊन शुद्ध करण्याचं मोहीम जर भाजपाची असेल, भाई भ्रष्टाचारियों को छोडूंगा नहीं पर अपने साथ लिए बगैर छोडूंगा नहीं असं त्यांना म्हणायचं होतं. जानेवारी 2024 मध्ये दाखल झालेला हा क्लोजर रिपोर्ट अद्याप मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं स्वीकारलेला नाही. या क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे, शालिनीताई पाटील तसंच अन्य तक्रारदारांनी विरोध करत प्रोटेस्ट पिटिशन कोर्टात सादर केली होती. मात्र मूळ तक्रारदार सुरेंद्र मोहन अरोरा यांच्याशिवाय अन्य कुणाचीही विरोध याचिका स्वीकारायला कोर्टानं नकार दिलाय. दुसरीकडे ईडीनंही या दुसऱ्या क्लोजर रिपोर्टला विरोध दर्शवलाय. ज्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चार्जशीट दाखल झाली आहे त्यावर याचा परिणाम होईल असा दावा ईडी कडून करण्यात आलाय. आतापर्यंत या प्रकरणी 1343 कोटी रुपये वसूल करण्यात आल्याचाही ईडीचा दावा आहे. त्यामुळे लोकसभेच्या तोंडावर दोन्ही पवार कुटुंबियांना दिलासा देणाऱ्या या क्लोजर रिपोर्टचा नेमका हेतू काय असा प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.